नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. आता तुमच्या इंग्लिशच्या परीक्षेसाठी जास्त दिवस उरलेले नाही आहेत, ठीक आहे. आता आपल्याला इंग्लिशचा अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण जर इंग्लिशमध्ये 80 पैकी 80 आले तर आपलं पर्सेंटेज खूप जास्त वाढून जाणार आहे. आणि हा व्हिडिओ मी गॅरंटी देतो बाळांनो, तुम्हाला 80 पैकी 80 आणण्यासाठी इनफ आहे, जर एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रिपेअर केल्या तर. आता नेक्स्ट व्हिडिओ मी प्लॅन करतोय पेपर प्रेझेंटेशन वरती, ठीक आहे. इंग्लिशचा मी तुम्हाला डायरेक्ट टॉपरची आन्सर की दाखवणार आहे, कशा पद्धतीने प्रत्येक उत्तर लिहिलेलं आहे त्याने. तशा पद्धतीने जर तुम्हाला उत्तर लिहिलं तुम्ही तशा पद्धतीने, तर तुम्हाला 80 पैकी 80 मार्क भेटतील. जर तो व्हिडिओ तुम्हाला हवा असेल बाळांनो, प्लीज कॉमेंट करा टॉपर्स आन्सर शीट. जर तुमचे ह्या व्हिडिओला 500 ते 600 कॉमेंट्स आले, लगेच मी तो व्हिडिओ अपलोड करून देईल बाळांनो. आणि टार्गेट आहे बाळांनो 2000 लाईक्स या व्हिडिओला. जर 2000 लाईक्स तुम्ही कंप्लीट केल्या, मी पुढचा व्हिडिओ टाकणार आहे टॉपर्स आन्सर शीट, ठीक आहे. मी गॅरंटी देतो, जर तसा पेपर तुम्ही लिहिला ना, 1 मार्क जाणार नाही बाळांनो. कुठं अंडरलाईन करायची, काय करायचं, सगळ्या गोष्टी तिथं माहीत पडून जातील तुम्हाला. चला नक्कीच व्हिडिओला लाईक करा. सुरू करूया आपण आजचा व्हिडिओ, ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो बाळांनो. इंग्लिशमध्ये बेसिकली तुमचे 4 सेक्शन असतात, बरोबर. पहिला प्रोज म्हणजे तुमचे धडे असतात बेसिकली, दुसरा पोएट्री म्हणजे तुमच्या कविता असतात, तिसरा रायटिंग स्किल म्हणजे तुमचे निबंध वगैरे लिहायचे असतात, आणि चौथा नोवेल असतो बाळांनो. आता सगळ्यात याच्यामध्ये विद्यार्थ्यांना टफ जाणारा सेक्शन म्हणजे सेक्शन डी, म्हणजे तुमचा सेक्शन 4 म्हणजे तुमचा नॉवेल सेक्शन बाळांनो. नॉवेल सेक्शन मध्ये विद्यार्थ्यांना जमत नाही, ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी असे काही क्वेश्चन सांगेल नॉवेलचे जे फिक्स येणार आहेत, ठीक आहे. पूर्ण पीडीएफ बनवून आणलेली आहे, 100% तेच प्रश्न येतील, ठीक आहे. सुरू करूया आपण. पहिले नॉवेल सांगेल, मग रायटिंग स्किल सांगेल बाळांनो, नंतर पोएट्री, नंतर प्रोज वरती येऊ आपण, ठीक आहे. थोडा उलट्या पद्धतीने जाऊया, ठीक आहे, कारण हा प्रश्न सगळ्यात टफ असतो. त्यानंतर हा, त्यानंतर हा, त्यानंतर हा, है ना. पहिले आपण सेक्शन डी वरती जाऊया, ठीक आहे. चला सुरू करूया आपण. या पेपरमध्ये, पेपरच्या फॉर्मॅटमध्ये आपण तुम्हाला सेक्शन डी कुठं आहे, सेक्शन डी हा राहिला, सेक्शन 4 बेसिकली, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय येणार आहे बाळांनो, क्वेश्चन 4 चा ए जो असणार आहे, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज गिवन बिलो ऍज पर इन्स्ट्रक्शन, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायच्या असतील बाळांनो, ठीक आहे. बी तसा तर त्याच पद्धतीने असेल, 50 वर्डमध्ये तुम्हाला लिहायचं असेल, ठीक आहे. हा सगळा फॉर्मॅट हा तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. इथं तुम्ही बघू शकता. ज्या विद्यार्थ्यांना नाही माहित, प्लीज इथून तुम्ही व्यवस्थित बघा, स्क्रीनशॉट काढा, ठीक आहे. पण ह्या फॉर्मॅटला बघून मार्क येणार आहेत का, नाही. हा फक्त एक फॉर्मॅट आहे. आता मी तुम्हाला एक पीडीएफ वरती घेऊन जातो. ही पीडीएफ आहे बाळांनो, ही नॉवेलची 16 मार्काची पीडीएफ आहे. हिला मी जीवनदान पीडीएफ म्हणतो बाळांनो. जर एवढे प्रश्न तुम्ही केले, तुमचे 16 पैकी 16 मार्क कुठे गेले नाही, ठीक आहे. मी तुम्हाला थोडंसं फास्ट कव्हर करू आपण याला, ठीक आहे. बाकी आपल्याला रायटिंग स्किल वगैरे पण बघायचं आहे, ठीक आहे. क्वेश्चन 5 जो ए असणार आहे बाळांनो, तो कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज वरती असणार आहे, जसं की तुम्ही इथं फॉर्मॅटमध्ये पण बघू शकतात, तोच आहे, ठीक आहे. कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज, ठीक आहे. चला याच्यामध्ये जर हे 4 प्रश्न केले तुम्ही, 1 2 3 4 आणि तुमचा हा 5वा, ठीक आहे. हे 5 प्रश्न जर केले तर हा प्रश्न तुमचा सॉल्व्ह होऊन जातो बाळांनो, ठीक आहे. त्यानंतर फिल इन द ब्लँक्स तुम्हाला हे सगळ्या करून ठेवायचे, ठीक आहे. मला माहिती आहे थोडेसे जास्त आहेत, पण पाठांतर करायला काय लागतं बाळांनो, हे ना. इंग्लिशमध्ये 16 पैकी 16 मार्क जर हे आले ना, तुमचे बाकीचे जेवढे पण मार्क आहेत ना इंग्लिशमधले, पण जेवढे 54 मार्क, किती 64 मार्क, सॉरी, आउट ऑफ मार्क येतील बाळांनो. बाकीचे आउट ऑफ येतील. मार्क कट कुठं होतात विद्यार्थ्यांच्या नॉवेलमध्ये, ठीक आहे. एवढे दाब करून ठेवा, ठीक आहे. त्यानंतर क्रोनॉलॉजिकल ऑर्डर विचारतील बाळांनो तुम्हाला. कशामधून, हिस्ट्री ऑफ नॉवेलमधून. कुठून, हिस्ट्री ऑफ नॉवेलमधून क्रोनॉलॉजिकल ऑर्डर विचारतील तुम्हाला. क्रोनॉलॉजिकल ऑर्डरचा एक प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न आणि हा 4था प्रश्न. हे 4 प्रश्न करून ठेवा बाळांनो. तुम्हाला इथं उत्तर सुद्धा दिलेले आहेत, ठीक आहे. तुम्हाला फक्त रट्टा मारायचे, दुसरं काही करायचं नाही. फिक्स प्रश्न येतो नॉवेलचे. त्यानंतर स्टेट वेदर ट्रू ऑर फॉल्स, एकदा वाचून घ्या बाळांनो. एकदा तरी वाचलं तरी तुम्हाला सगळे प्रश्न ट्रू ऑर फॉल्सचे समजून जाणार आहेत. मॅच द फॉलोइंग सगळे मॅच द फॉलोइंग करून ठेवायचे. पण जर तुम्हाला मॅच द फॉलोइंग किती मार्क आले माहिती आहे, 2 मार्क आले बाळांनो. आता पहिल्याचं ए, दुसऱ्याचं पण ए, तिसऱ्याचं पण ए, चौथ्याचं पण ए, 4 एक तर तुक्का लागेल. एक जरी तुक्का लागला तरी हाफ मार्क होऊन जातो, हाफ कन्वर्ट होतो तुमचा 1 मध्ये. 2 पैकी 1 मार्क तुम्हाला बिना अभ्यासाचे पण तसे भेटून जातात, ठीक आहे. पण ठीक आहे, माझं सांगायचं काम आहे, या सगळ्या शॉर्टकट्स पण सांगणं काम आहे माझं. मॅच द फॉलोइंग हे 4ही तुम्हाला करायचे, म्हणजे हा एक प्रश्न करायचा आहे, हा एक प्रश्न मॅच द फॉलोइंगचा करायचा आहे, त्याचं उत्तर सुद्धा इथं तुम्हाला दिलेले आहेत बाळांनो. त्यानंतर तिसरा हा प्रश्न करायचा आहे, त्याचे पण उत्तर तुम्हाला इथं दिलेले आहेत. चौथा हा प्रश्न करायचा आहे बाळांनो, त्याचे पण उत्तर तुम्हाला इथं दिलेले आहेत. 5वा प्रश्न हा करायचा आहे बाळांनो, त्याचे पण उत्तर इथं तुम्हाला दिलेले आहेत. आणि 6वा प्रश्न हा करायचा आहे बाळांनो, त्याचे पण उत्तर तुम्हाला इथं दिलेले आहेत. 7व्या प्रश्नाचे पण दिलेले आहेत बाळांनो इथं. 8व्या प्रश्नाचे पण दिलेले आहेत, ठीक आहे. बघू शकता तुम्ही. मॅच द फॉलोइंग थोडे जास्तच देऊन टाकले यांनी, ठीक आहे. 9व्या प्रश्नाचे पण दिलेले आहेत. हा झाला तुमचा कम्प्लीट पहिला पार्ट,
ठीक आहे. त्यानंतर कम्प्लीट द सेंटेन्स. कम्प्लीट द सेंटेन्समध्ये हे जेवढे पण दिलेले आहेत बाळांनो, एकदा तरी ही पीडीएफ वाचायला 2 तास लागतील फक्त. 2 तासात तुम्ही 16 मार्क तुमचे फिक्स करणार आहेत बाळांनो. आता क्वेश्चन 1च्या बी मध्ये जाऊया. टू सर विथ लव्ह. ठीक आहे. याच्यामध्ये हा पहिला प्रश्न बाळांनो 50 वर्ड्स मध्ये तुम्हाला लिहायचा. हा प्रश्न पहिला प्रश्न पक्का. आता आपण काय बघितलं बाळांनो, फाय ए बघितला बरोबर. फाय ए तुमचा झाला फिक्स. इथपर्यंत जर तुम्ही वाचून गेले तर फाय ए तुमचा फिक्स. हा तुमचा फाय बी बाळांनो, जेवढे प्रश्न सांगतोय तेवढे वाचून गेले, फाय बी फिक्स तुमचा. 2, 3, 4, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा. ठीक आहे. एवढे तुमचे जर 10 प्रश्न तुम्ही गेले तर फाय बी पण तुमचा डन आहे बाळांनो. ठीक आहे. फाय बी तुमचे 4 मार्क डन. 1 पेज वाचल्याने फक्त. किती पेज वाचल्याने? एवढं 1 पेज वाचल्याने तुमचे 4 मार्क फिक्स आहेत. नॉव्हेलमध्ये मेहनत लागेल. तुम्हाला असं नको समजू की रायटिंग स्किल सारखं आमचं होऊन जाईल. नाही, इथं मेहनत लागेल बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही 5C मध्ये येतात बाळांनो, काय नॉव्हेल अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. ठीक आहे. याच्यामध्ये बघणार तुम्ही. याच्यामध्ये सुद्धा हे जे 10 प्रश्न मी तुम्हाला सांगतोय, 13 प्रश्न आहेत, सॉरी 13 प्रश्न गेले, हे 4 मार्क फिक्स. ज्या विद्यार्थ्यांनी अजून पण स्क्रीनशॉट घेतले नसेल प्लीज घेऊन घ्या. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, त्यानंतर 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12वा, 13वा. झाला तुमचा नॉव्हेल सेक्शन. ठीक आहे. त्यानंतर तुमचा लास्ट 5D मध्ये काय येणार आहे बाळांनो, द साइन ऑफ द 4. याच्यामध्ये पण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12, 13, 14, 15 झाले. एवढे जर प्रश्न तुम्ही वाचून गेले, याच्यात रट्टा नाही मारायचे, तुम्हाला वाचून गेले, तुमच्या हिशोबाने जरी लिहिले तरी तुमचे एक आरामात होऊन जाणार आहेत बाळांनो. अशा पद्धतीने कम्प्लीट मी तुमचा नॉव्हेल सेक्शन जो असतो तो कम्प्लीट लीक करून दिलेला आहे बाळांनो. कम्प्लीट लीक. जे प्रश्न सांगितले तेच येणार आहेत. जे प्रश्न सांगितले तेच येणार आहेत. परत बोलतोय मी, जे प्रश्न सांगितले तेच येणार आहेत बाळांनो. ठीक आहे. हा झाला तुमचा सेक्शन डी. सेक्शन बी मध्ये, सॉरी सेक्शन सी मध्ये तुम्हाला काय सोडवायला लावायचे, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो. ग्रुप डिस्कशन सोडवायचंय, ईमेल सोडवायचा आहे, एक्सपान्शन ऑफ आयडिया सोडवायचा आणि रिव्ह्यू सोडवायचे बरोबर. कारण प्रश्न ए जो येणार आहे त्याच्यात 3 ऑप्शन येणार आहे. ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मास्टर, स्टेटमेंट ऑफ पर्पज, ग्रुप डिस्कशन. त्याच्यामध्ये कोणतं सोडवणार तुम्ही? ग्रुप डिस्कशन. ईमेल, रिपोर्ट, इंटरव्ह्यू कोणतं सोडवणार? ईमेल. स्पीच, कंपेअरिंग, एक्सपान्शन ऑफ आयडिया कोणतं सोडवणार? एक्सपान्शन ऑफ आयडिया. रिव्ह्यू, ब्लॉग, अपील कोणतं सोडवणार? रिव्ह्यू. ठीक आहे. आणि या सगळे प्रश्न कोणते येणार आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो. रायटिंग स्किलमध्ये जेव्हा बघतात बाळांनो, एवढे जर तुम्ही 4 ग्रुप डिस्कशन केले, पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं, या 4 पैकी ग्रुप डिस्कशन पैकी 4 केलं तुमचं झाला पेपर. त्यानंतर ईमेल, हे 4 ईमेल, पहिला ईमेल, दुसरा ईमेल, तिसरा ईमेल, चौथा ईमेल, 4 ईमेल केले, झाला तुमचा ईमेल. एक्सपान्शन ऑफ आयडिया, पहिला एक्सपान्शन ऑफ आयडियामध्ये असतं तरी काय रे बाळांनो, हे 4 पॉईंट्स दिलेले असतात, त्यांना तुमच्या हिशोबाने लिहा जसं तुम्हाला लिहायचंय. 1 मार्क कापण्याची हिंमत नाही पेपर सेटरची. हा एक झाला, हा एक झाला, हा एक झाला, हे झाले तुमचे एक्सपान्शन ऑफ आयडिया. त्यानंतर रिव्ह्यू, तुमच्या मनाने एक बुक आणि एक मूवीचा रिव्ह्यू प्रिपेअर करून जा बाळांनो. अशा पद्धतीने झाला तुमचा. याच्यात काही डाऊट आहे बाळांनो तुम्हाला सांगा. सेक्शन सी पण, सेक्शन तिसरा पण आपण कव्हर केला. सेक्शन दुसरा पोएट्रीमध्ये 4 पोएट्री सांगतोय तुम्हाला. व्यवस्थित बघा कोणत्या कोणत्या सांगतोय, व्यवस्थित बघा. द सॉन्ग ऑफ द ओपन रोड. ठीक आहे. याच्यात तुम्ही बघू शकतात, याचं ऍप्रिशिएशन तुम्ही बघू शकतात व्यवस्थित. त्यानंतर द इंडियन वेवर बाय सरोजिनी नायडू, हे तुम्ही बघू शकतात, याचं ऍप्रिशिएशन बघू शकतात. त्यानंतर फादर रिटर्निंग होम, हे बघू शकतात, याचं तुम्ही ऍप्रिशिएशन बघू शकतात. आणि शेवटचा आहे द मनी. एवढ्या 4 पोएम केला, तुमचं काम झालं बाळांनो. ठीक आहे. सगळ्या गोष्टी ॲज इट इज लिहून दिलेल्या आहेत तुम्हाला. ठीक आहे. ऍप्रिशिएशन होऊन जाईल इथं. ग्लोबल अंडरस्टँडिंग वगैरे हे क्वेश्चन होऊन जातील. त्यानंतर पोएटिक डिवाइस, सॉरी पर्सनल रिस्पॉन्स, इथं फुगटचे मार्क आहेत तुमचे 2. क्रिएटिव्ह पोएम, तुमच्या मनाने पोएम बनवायची, इथं 2 मार्क फुगटचे आहेत तुमचे. असे फ्री मार्क्स तुमचे. सेक्शन सी बी पण दुसरा सेक्शन पण झाला बाळांनो. आता जो तुमचा पहिला सेक्शन आहे, पहिल्या सेक्शनमध्ये बाळांनो मी तुम्हाला दर व्हिडिओमध्ये सांगतोय. ठीक आहे. पर्सनल रिस्पॉन्स फुगटचा प्रश्न आहे तुमचा. लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला इथे येणार आहे बाळांनो ऍक्टिव्ह पॅसिव्ह, सॉरी टेन्सेसचा क्वेश्चन येणार आहे. काय येणार आहे? टेन्सेसचा क्वेश्चन. वोकॅब्युलरीमध्ये तुम्हाला सिनोनिम, अँटोनिम येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर डू ॲज डायरेक्टेड मध्ये इथं 3 प्रश्न येणार आहेत फक्त. ऍक्टिव्ह पॅसिव्ह, त्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट आणि त्यानंतर टेन्सेस. स्पॉट द एरर मध्ये तुम्हाला फक्त सिंग्युलरचं प्लुरल करायचं राहील किंवा प्लुरलचं सिंग्युलर करायचं राहील सेंटेन्समध्ये. ठीक आहे. हा झाला तुमचा फिक्स. हे 4 मार्क फिक्स करून दिले. याच्यामध्ये तुमचे किती 2, 2, 2, 3, 6 मार्क फिक्स झाले बाळांनो. त्याच्यानंतर इथं पण तुम्ही समजून घ्या, पर्सनल रिस्पॉन्स तुमचा स्वतःचा प्रश्न आहे. लँग्वेज स्टडीमध्ये परत हे 3 प्रश्न तुम्हाला करून ठेवायचे आहेत. हा, इथं तुमचे हे पण येऊ शकतात लँग्वेज स्टडीमध्ये, आर्टिकल्स आणि प्रिपोजिशन्स, है ना. हे दोघे करून ठेवा. हे झाले तुमचे 2 मार्क. वोकॅब्युलरी काही येऊ शकते, ते मार्क फिक्स नाही पकडू शकत आपण, है ना. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स फिक्स मार्क आहेत बाळांनो.
समरी रायटिंग तुमच्या हिशोबाने समरी लिहा, काही कोणीच मार्क कट करणार नाही. आणि माइंड मॅपिंग मध्ये फक्त 1-2 डायग्राम अशा काढून या, ठीक आहे. तुमचे इथं पण काही मार्क कट होणार नाही. हे पण तुमचे 3 मार्क फिक्स आहेत, हे पण 3 मार्क फिक्स आहेत. 18 पैकी मी कन्सिडर करतो बाळांनो. कमीत कमी तुम्ही 10 मार्क तिथे घेऊन येणार. 10 3 13 3 16 आणि इथं झाले तुमचे 10 मार्क, 26 मार्क इथंच होऊन गेले बाळांनो तुमचे, ठीक आहे. आणि बाकीचे मार्क तुम्ही कन्सिडर करणार. फ्री मार्क्स मध्ये तुमचा पूर्ण पेपर बनतोय बाळांनो इंग्लिशचा. फ्री मार्क्स मध्ये कुठंच काही मेहनत घ्यायची नाही. कोणते प्रश्न येणार आहेत सगळे प्रश्न सांगून टाकले मी, है ना. पुढचा एक पेपर व्हिडिओ येणार आहे बाळांनो, पेपर प्रेझेंटेशन टॉपर्स आन्सर शीट वरती कशा पद्धतीने उत्तर लिहायचे प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करणार आहे मी, प्रत्येक गोष्ट. तो व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये मला सांगा बाळांनो. आणि एक महत्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये लगेच एनरोल करा. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. टॉप 200 क्वेश्चन सारखेच प्रश्न बोर्डात येतील. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, इथं चूक नका करू, ठीक आहे. नक्कीच एनरोल करा, मी गॅरंटी देतो मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील. तुम्ही लास्ट इयरचे फीडबॅक चेक करू शकतात. विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी काढलेली बाळांनो, तुम्ही पण काढणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. नक्कीच एनरोल करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.